नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे, नवीन बातमी आली आहे. 10 मार्च बघा, 10व्या हप्त्याच्या संदर्भातची सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्वात मोठी खुशखबर 10व्या हप्त्याच्या संदर्भात आली आहे. 17 मार्चची अपडेट आहे. पाहू शकता बघा, 17 मार्चची अपडेट आहे. आतापर्यंत तुम्हाला जर आपण पाहिलं तर 9 हप्ते मिळाले आहेत. 9 हप्ते आतापर्यंत सरकारने तुम्हाला दिलेले आहेत, जुलैपासून ते मार्चपर्यंतचे पैसे सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यात आले आहेत का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. पटापट कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सर्व महिलांनी सांगून टाका. पटापट मार्च महिन्यापर्यंतचे सर्वच्या सर्व महिलांना पैसे आले आहेत का? म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला आले आहेत का? आता जे काही वाटप झाले 3,000 रुपये ते तुम्हाला आले आहेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगून टाका. सर्वच्या सर्व महिलांना 3,000 रुपये आले आहेत का? किंवा काही महिलांना फेब्रुवारीचा हप्ता आला आणि मार्चचा हप्ता आला नाही असं झाले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर बघा, आता 10व्या हप्त्याच्या संदर्भातची काय महत्त्वाची माहिती, काय मोठी खुशखबर आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच 4,000 रुपये वाटप होणार आहे आणि 2100 रुपये पण वाटप होणार आहे. बघा, 4,000 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कोणत्या महिलांना ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पैसे वाटप जे आहे ते सुरू झाले. आता 4,000 रुपये जे आहे ते वाटप सुरू झाले. कोणत्या महिलांना 4,000 रुपये येत आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा. नेहमीच माहिती जी आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अतिशय दमदार जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात आणि 4,000 रुपये वाटप सुरू असल्याच्या संदर्भात. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. तर आता थोडा वेळ घालवता लगेच आपण सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती जी आहे ती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना न्यूज. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्यात 2,52,00,000 महिलांना 3,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. बरोबर आहे, 3,000 रुपये सर्वांना आले का? सर्वच्या सर्व महिलांना मार्चपर्यंतचे 3,000 रुपये आलेले आहेत का? म्हणजेच मार्चपर्यंतचे जे काय फेब्रुवारी आणि मार्चचा जो काय हप्ता तुम्हाला आता वाटप झाला त्याचे 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सांगून टाका. सर्वच्या सर्व महिलांनी सांगून टाका बरं, 3,000 रुपये तुम्हाला जमा झालेले आहेत का? पटापट सांगून टाकायचे सर्वच्या सर्व महिलांनी. बघा, आता खरं तर सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते या महिन्यात एकत्रितपणे हस्तांतरित केलेले आहेत. म्हणजेच काय, सुरुवातीला फेब्रुवारीचे 1,500 सरकारने पाठवले महिला दिनाच्या निमित्ताने. बघा, 7 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने फेब्रुवारीचे जे काही पैसे आहेत ते 7 मार्चला, म्हणजे 8 मार्चला महिला दिन होता, त्याच्या अगोदरच्या दिवशीच, आदल्या दिवशीच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. तर 1,500 रुपये फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये होळीच्या निमित्ताने सरकारने पाठवले. अशा पद्धतीने 3,000 रुपये सरकारने पाठवले होते. बरोबर आहे, सर्वांना आलेले आहेत का 3,000 रुपये? पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगून टाकायचे. आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला, म्हणजेच 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले. आता 10व्या हप्त्याच्या संदर्भाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच 4,000 रुपये वाटप होतात. बघा, 4,000 रुपये वाटप सुरू आहे. हे 4,000 रुपये कोणत्या महिलांना येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला आलेले आहेत का नाही ते पण तुम्हाला सांगायचे, म्हणजे जेणेकरून सर्वच्या सर्व महिलांना माहिती समजणार आहे. बघा, 4,000 रुपये वाटप सुरू झाले. आता ही 4,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? जर आले असतील तर आलेले आहेत लिहून पाठवायचे, आलेले आहेत लिहून पाठवायचं आहे. आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. ज्या महिलांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. ठीक आहे, 4,000 रुपये वाटप सुरू आहे. आता संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहूया. संपूर्ण पुरावाच मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची, माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या जोर धरू लागली. सर्वात लोकप्रिय योजना आहे, सर्वात लोकप्रिय सुपरहिट योजना आहे. सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या तोंडून आपल्याला लाडकी बहीण योजना पाहायला मिळते. मग तुम्ही जर आपण पाहिलं, नागपूरमधून असाल, सिंधुदुर्गमधून असाल, रत्नागिरीमधून असाल, रायगडमधून असाल, पालघरमधून असाल, धुळ्यामधून असाल, नंदुरबारमधून असाल, जळगावमधून असाल, नाशिकमधून असाल, किंवा मग तुम्ही मुंबईमधून असाल, ठाण्यामधून असाल, पुण्यामधून असाल, पिंपरी चिंचवडमधून असाल, कुठल्याही ठिकाणाहून तुम्ही असाल, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून असाल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा असेल, नंतर सांगली असेल, कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल तरी देखील लाडकी बहीण योजना सर्वच्या सर्व महिलांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. बरोबर आहे की नाही? सर्वच्या सर्व महिलांच्या तोंडून आपल्याला लाडकी बहीण योजना पाहायला मिळते. का? कारण महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. लोकप्रिय, बघा,
लोकप्रिय योजना झाली आहे, अतिशय लोकप्रिय. किती महिलांनी अर्ज केले आहेत, किती महिलांना पैसे येत आहेत. आत्तापर्यंत 9 लाख महिला अपात्र झाल्यानंतर सुद्धा 2,52,00,000 महिलांना मार्च महिन्याचा हप्ता पाठवला. म्हणजेच एवढी जास्त लोकसंख्या किंवा एवढी जास्त लाभार्थी महिला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकसंख्या नाही, लाभार्थी महिला. तर एवढ्या जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत. महिला त्या ठिकाणी महिलांसाठी ही खूप महत्त्वाची योजना ठरलेली आहे. खरंच तुमच्यासाठी योजना चांगली आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. योजना चांगली आहे की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर बघा, योजनेची जी काही चर्चा आहे सध्या जोर धरू लागली. आता महायुती सरकारच्या एका मंत्र्यांनी या योजनेबाबत मोठे विधान केलेले आहे. पाहू शकतो बघा काय मोठे विधान आहे, काय म्हटलं आहे. तर राज्य सरकारमधील अजितदादा पवार गटातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी उघडपणे सांगितले की लाडकी बहीण योजना सरकारच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करत आहे. त्यांच्या विधानामुळे सरकारला ही योजना राबवण्यात आर्थिक अडचणी येत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला. यापूर्वी शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदासजी कदम यांनीही म्हटले होते की जर ही योजना बंद केली तर आणखी 10 योजना सुरू करता येतील. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकूण 3,000 रुपयांचा हप्ता 2,52,00,000 महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवण्यात आला. बघा, आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो एकूण 3,000 रुपये तुम्हाला पाठवलेले फेब्रुवारी आणि मार्चचे, तर 2,52,00,000 महिलांना जमा करण्यात आला. महाराष्ट्र सरकार जुलै 2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा 1,500 रुपये जे ती दरमहा 1,500 रुपयांची मदत देत आहे. म्हणजेच काय, तुम्हाला सध्या 1,500 रुपयांचीच मदत मिळते. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला महाराष्ट्र राज्याचा. त्यामध्ये महिलांना वाटत होतं 2,100 रुपये मिळतील म्हणून, पण 2,100 रुपयांची तरतूद अजून झालेली नाही आहे. 2,100 रुपये देण्याची घोषणा जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी घोषणा या ठिकाणी केलेली नाही, आपण पाहिले. तर ज्या महिलांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आता यामध्ये 2,100 रुपये देण्याची आपल्याला अपेक्षा होती, पण ती 2,100 रुपये झालेले नाही. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला, पण तरी देखील 36,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. ठीक आहे, आता यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणाले बघा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले, योजना बंद होणार नाहीत. बघा, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी म्हटलेले योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. ते म्हणाले की सरकार महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की महिला सक्षमीकरण, कल्याण आणि विकास हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. आता बघा, महिलांचं त्या ठिकाणी सक्षमीकरण, महिलांचं कल्याण आणि विकास हे राज्य सरकारचे सर्वोच्च त्या ठिकाणी प्राधान्य असेल असं पण त्यांनी म्हटलेले. त्यासोबतच 2,100 रुपये करण्याच्या संदर्भातचं काय वक्तव्य त्यांचं ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री. पण त्या अगोदर बघा 4,000 रुपये वाटप सुरू झाले, त्याची माहिती आपण पाहूया. बघा, तर पहा संपूर्ण माहिती 4,000 रुपयांच्या संदर्भात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत. बघा काय म्हटलेले, जे काही लाडकी बहीण योजनेचे अर्ज आहेत, अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना, म्हणजेच अंगणवाडी सेविकांसह इतर ज्या काही व्यक्ती असतील त्यांनी जे अर्ज भरलेले तर त्यांना प्रत्येक अर्जाला 50 रुपये असा प्रोत्साहन भत्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार होता. तर या प्रोत्साहन भत्त्यासाठीची माहिती आपण पाहत आहोत. बघा, तर पहा, पैसे आले असले तरी देखील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा एका आठवड्याचा कालावधी गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. बघा, एका अर्जासाठी 50 रुपये. 10 अर्ज जर भरले तर 500 रुपये मिळतील. जर 80 अर्ज भरले महिलांनी, 80 अर्ज, तर 4,000 रुपये मिळतील. आणि जर 100 अर्ज भरले असतील तर 5,000 रुपये. अशा पद्धतीने महिलांच्या खात्यावर हे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे, लाडक्या बहिणीच्या म्हणजेच अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर. तर अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट आपण पाहिली आहे. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.